तुझ में सदा
पण मी तुझ्या पाठीमागं काम करत आहे, मी तुझ्या पुढे चालत आहे, मी तुला आशीर्वादित करणार आहे, मी तुला पार घेऊन जाणार आहे. हालेलुया. तुझा आभार मागते मी बाबा. हे तुझ्याशिवाय नाही मिळत, तुझ्या आत्म्याशिवाय हे अशक्य आहे. तुझ्या आत्म्याला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या योजनेबद्दल आम्ही आभार मानतो, तुझ्या शरीराबद्दल आम्ही तुझा गौरव करतो. आम्ही प्रत्येक जण तुझं मंदिर आहोत, आम्ही सगळे जण तुझी संतती आहोत, आम्ही सगळे जण तुझी धार्मिकता आहोत, आम्ही प्रत्येक
गौरव होते बाबा, तुला महिमा देते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथं पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. आराधनेसाठी आम्हाला मदत कर. या स्तुतीमध्येच आमची 80% निघून गेलेले प्रभू त्यांचे राहिलेले 20% या आराधनेमध्ये मुक्त होणार आहोत असं मी घोषणा करतो. आम्ही विश्वास बाळगतो ईश्वर, कारण तो यासाठीच आलाय आम्हाला मुक्त करायला. तो आमचा रिडीमर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, येशूच्या नावात आमेन. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. या पुस्तकामध्ये गीत गाणं तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. Hallelujah. Praise the Lord. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तू अमृत है, तू अमृत है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, हालेलुया, तेरी अर्पण महिमा हो. हालेलुया, प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. दिल की गहराई में बसता तू ही प्रभु, पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अमृत है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू सुंदर है, पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. मेरी निराशाओं में ये मेरी आशाओं को, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी आशा, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. प्रशंसा तेरी अर्पण महिमा हो. हालेलुया, प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों बसता तू ही प्रभु, इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी अर्पण महिमा हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभु हमसे यही चाहता है कि हमारे जीवन में उसकी हर पल महिमा और स्तुति हो. प्रेज द लॉर्ड. हमें बनाने का उद्देश्य उसका वही था. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. आज मैं गीत गा रहा हूँ, अपन गाओ का यीशु के लिए, नाचो का यीशु के लिए. Hallelujah. Praise the Lord.
विनंती नाही करताय. हालेलुया. ज्यावेळेस सवाल का? हालेलुया. आणि दर्द का? आणि दर्द का इलाज तू. आणि उम्मीद का आशा तू. अंधेरों में ज्यादा तू. आणि सवाल का? आणि दर्द का इलाज तू. आणि
स्वतःला विचार. हालेलुया. शेवटचा काळ आलाय. तुम्ही कशाविषयी चिंतेत आहात आता सध्या? कोणाचा विचार करताय? प्रभू आपल्याकडे बघत आहे. त्याला तो खरंच म्हणत आहे, खरंच सगळं तुझं मी आहे का? तुझ्या सगळ्या गोष्टीचं लक्ष माझ्याकडे आहे का? कारण सगळ्या प्रश्नांचं उत्तर तो आहे आणि मला पुत्राची गरज आहे जास्त. हालेलुया. ज्यावेळेस अब्रामाला परमेश्वरानं त्याचा पुत्र मागितला त्यावेळेस त्यानं अजिबात काकू न करता सगळ्या गोष्टी घेऊन त्याला अर्पण करण्यासाठी तो वरती गेला होता. हालेलुया. त्यावेळेस त्याच्या कृतीतून म्हणाला, तू ही तू मेरा सब कुछ नहीं चाहिए, मुझे यीशु काफी है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पण आपल्या जीवनातून प्रभूला हे दाखवून दिलं पाहिजे की मला आता काही नकोय, मला तू पाहिजेस. बोलो यीशु मसीह की जय. मी तुम्हाला गॅरंटी देते, ज्यावेळेस तुम्ही असा विचार करा, टेन्शन, काळजी, चिंता तुमच्या शरीरातून तुम्हाला सोडून देऊ. हालेलुया. पण जोपर्यंत तुम्ही पहाडाकडे बघत आहात तोपर्यंत ही चिंता तुमच्या डोक्यावर तशीच राहणार आहे. पण आज या गीताद्वारे परमेश्वर आपल्याला मुक्त करते. हालेलुया. हालेलुया. तू ही तू मेरा सब कुछ. एक लाइन गाएंगे फिर से एक बार. तू ही तू
सुरेंद्र दिल से, ना कोई होगा तेरे जैसा, ना कोई हुआ समय तेरे जैसा, ना कोई होगा फिर से तेरे जैसा, ना कोई हुआ हो देवा का तेरे जैसा, ना कोई होगा। हम फिर से कहते हैं तेरे जैसा, ना कोई हुआ तेरे जैसा, ना कोई होगा। यीशु तू है महान, यीशु Yes, Lord. तू सबसे बड़ा। आइए आवाज ऊंची करके यीशु यीशु तू सबसे बड़ा, यीशु तू है महान, यीशु तू सबसे बड़ा। उस भले परमेश्वर को ताली बजाते हुए धन्यवाद दें, क्योंकि सच में उसके जैसा कोई नहीं है, कोई नहीं था, कोई नहीं हो सकता। एकमात्र सच्चा और जिंदा परमेश्वर है जो हमारे बीच में है, जिसकी उपस्थिति हमारे अंदर है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक यू जीसस। खरंच दे बाबा, त्या क्रूसावरच देवा मागच्या आठवड्यामध्ये हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव हे तुझीच आहे। आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच। हे परमेश्वरा, राज्यही तुझेच, तू सर्वाहून श्रेष्ठ, पूर्णता आहेस, धर्ममान तुझपासून प्राप्त होतो, सर्वावर प्रभुत्व चालतं, सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे। लोकांस थोर करणे व सर्व सामर्थ्य हे तुझ्याच हाती आहे। तर आता हे आमच्या देवा, आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो। तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल, तुझी सर्व वचने आमेन मध्ये मी स्वीकारतो। आमेन। परमेश्वर पित्या, आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझं गौरव, तुझी महिमा करतो। प्रभू देवा, यावेळेस तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस आणि तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे। निश्चितच प्रभू देवा, आम्ही तुझ्या हातामध्ये पूर्णपणे समर्पित होतो आणि आम्ही इच्छा बाळगतो प्रभूजी की प्रभू देवा, आजच्या दिवशी मी रिकामं जाणार नाही। पित्या, जी अपेक्षा, जे सामर्थ्य प्रभू देवा, जे अंतःकरणात प्रार्थना मी घेऊन आलेलो आहे, येशूच्या नावात ती पूर्ण केली जाणार आहे। प्रभू देवा, कुठल्याही प्रकारे प्रभू देवा मी तुझ्या वचनांपासून प्रभू देवा भटकला जाणार नाही, तर तुझ्या वचनांची जास्त जोडला जाणार आहे। प्रभूजी, आजच्या दिवशी प्रभू देवा तुझ्यापासून मला आशीर्वाद हवाय, तुझ्यापासून आनंद आणि शांती हवी पित्या। आणि प्रभू देवा, ज्या अपेक्षेने मी आलो ती अपेक्षा तुझ्या वचनाद्वारे तू पूर्ण करणार आहेस। तुझ्या आत्म्यासाठी प्रभू देवा, तुझ्या वचनांची योग्य पेरणी करण्यासाठी मी माझ्या अंतःकरणाचं प्रभू देवा द्वार उघडतो। पवित्र आत्म्याला पूर्णपणे माझ्यात कार्य करण्याची परवानगी देतो प्रभू देवा। आणि प्रभू देवा, माझं अंतःकरण मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो। या सगळ्यांना, या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीने पित्या तुझ्या गौरवी हातात तुझे पित्या, आणि अशा प्रकारच्या प्रार्थनांची ते ह्या ठिकाणी बसावीत यासाठी तू प्रभू मदत कर। प्रत्येकाचा ताबा मी तुझ्या पवित्र हातात देतो। तुझ्या हातामध्ये आम्ही पूर्णपणे आजच्या संदेशाचं आणि इथून पुढच्या सर्व प्रार्थनेचं संचालन आम्ही पूर्ण तुझ्या हातात देतो। आमची प्रार्थना ऐकली धन्यवाद, येशूच्या नावात आमेन। बसूया आपण सगळे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभूच्या नावात धन्यवाद असो की परमेश्वराने तुम्हाला मला या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी एकत्र केलेले आहे। आणि निश्चितच आजचा दिवस हा देवाने नेमलेला दिवस आहे। हालेलुया। किती लोक विश्वास ठेवतात की आजचा दिवस हा प्रभूने नेमलेला आहे? हालेलुया। निश्चितच परमेश्वराची इच्छा असते की आपण रोज आपलं नवीनीकरण व्हावं,
हालेलुया. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नवीनीकरणासाठी रोज प्रार्थना करा. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस आपण आपल्या नवीनीकरणासाठी काय करत नाही बरं, प्रार्थना करत नाही. किती लोक आहेत की जे रोज नवीन होण्यासाठी, स्वतःला नवीन होण्यासाठी प्रार्थना करतात, बस बाकीचे नाही प्रार्थना करत तुम्ही. कारण आपण सगळेजण या ठिकाणी आज पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र आहोत. प्रेज द लॉर्ड. विसरले तुम्ही एका आठवड्यात की आजचा दिवस कोणता दिवस आहे? आजचा दिवस पुनरुत्थानाचा दिवस आहे. आपण पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र येतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक आठवड्याला आपण पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र येतो. प्रेज द लॉर्ड. कारण हा पुनरुत्थानाचा दिवस जो आहे पहिल्या मंडळीनं नेमणूक केली आणि सुरू केला की मंडळी जी आहे ती पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र येईल आणि देवाचं गौरव. हालेलुया. का पुनरुत्थानाच्या दिवशी आपण एकत्र येतो? त्याचं एक कारण आहे, मुख्य कारण आहे. कोणतं कारण? पुनरुत्थानाच्या दिवशी काहीतरी नवीन होतं. प्रेज द लॉर्ड. काय होतं? नवीन होतं. कारण हा नवीनीकरणाचा दिवस आहे. पुनरुत्थान म्हणजे शरीरामध्ये येशू ख्रिस्त काय झाला? पूर्णपणे नवीन झाला. आता त्याचं शरीर जे आहे ते माणसाच्या शरीरासारखं शरीर नव्हतं, तर महिमामय शरीरामध्ये त्याचं परिवर्तन झालं. हालेलुया. आणि म्हणून येशूचं जसं नवीनीकरण झालं, येशू जशा प्रकारे पूर्वी पुनरुत्थानाच्या अगोदर दास होता, पण आता मात्र तो राजा. पुनरुत्थानानंतर तो काय झाला? राजा झाला. तो पूर्वी दास म्हणून आलेला होता पृथ्वीवरती, पण पुनरुत्थानानंतर मात्र सर्व पृथ्वीचा अधिकार त्याच्या हातामध्ये. त्याच्या पूर्वी पिलाताचा अधिकार त्याच्यावरती चालत होता, पण आता मात्र सगळ्या अधिकारातून तो मुक्त झालेला होता. आता केवळ त्याचा अधिकार चालणार आहे, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही चालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थानानंतर येशूचं पूर्ण नवीनीकरण झालेलं होतं. हालेलुया. आणि म्हणून पुनरुत्थानाचा दिवस साजरा केला जातो. आणि म्हणूनच आपण नवीनीकरणासाठी रोज काय केली पाहिजे बरं? प्रार्थना केली पाहिजे. जसं बायबल आपल्याला सांगतं रोमकरासपत्र 12 अध्याय आणि पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये की या प्रमाणे तुमचं रोज काय होऊ द्या? नवीनीकरण, रूपांतर होऊ द्या. कसं होऊ द्या? रोज रूपांतर होऊ द्या. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर ही प्रार्थना करा की माझं रूपांतर झालं पाहिजे, माझं नवीनीकरण झालं पाहिजे. मी तुम्हाला आज एका विशेष काही गोष्टी विशेष शिकवणार आहे आणि सांगणार आहे. जशा प्रकारे आपला एक विषय सुरू होता आपल्या शत्रूला ओळखा या संदर्भामध्ये, आणि त्यापैकी 3 संदेश झालेले आणि त्यातला एक 4था भाग आहे जो कशा प्रकारे सैतान काम करतो किंवा कशा प्रकारे आपला शत्रू काम करतो या त्याच्या कार्याविषयी, त्याच्या कामाविषयी आपण पाहणार आहोत. त्याचा स्वभाव याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितला, त्याचे डावपेच मी तुम्हाला सांगितले आणि कशा प्रकारे त्याची निर्मिती झाली, त्याच्या निर्मितीविषयी, त्याच्या अंताविषयी बऱ्याचशाच गोष्टी विषयी मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. पण कशा प्रकारे त्याचं काम चालतं, कशा प्रकारे त्याची काम करण्याची पद्धत आहे सध्याच्या जगात, सध्याच्या जगामध्ये तो, कारण तो अपग्रेड करत राहतो स्वतःला सतत. जशा प्रकारे टेक्नॉलॉजी अपग्रेड होते तशा प्रकारे सैतानाने सुद्धा स्वतःला काय केलेलं आहे? अपग्रेड केलेलं आहे. सैतानाने स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे अपडेट करून ठेवलेला आहे आणि तो टेक्नॉलॉजीचा वापर करतो, तो वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो आणि वेगवेगळे ह्या जगामध्ये असलेले ट्रॅक त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे, कारण त्याच्याजवळ अनुभव आहे. आणि मी तुम्हाला जे सांगत आहे ते सैतानाचं गुणगान करण्यासाठी नाही आहे, या ठिकाणी तुम्ही वाचावं ह्यासाठी आहे. हालेलुया. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दुष्ट आत्म्याचं महत्व वाढवण्यासाठी मी उभा नाहीये, त्याचं महत्व मी वाढवत नाही. माझ्या संदेशातून एक गोष्ट स्पष्ट करू दे तुम्हाला की मी दुष्ट आत्म्यांचं महत्व वाढवत नाही, तर त्याचं डावपेच तुम्ही समजून तुमचं महत्व वाढवा, तुम्ही विजय व्हावं यासाठी आहे. हालेलुया. कारण मी तुम्हाला या गोष्टी शिकवत आहे याचा अर्थ तुम्ही शत्रूला ओळखा. शत्रू खूप मोठा आहे म्हणजे त्याची भीती बाळगा असं मी म्हणत नाही. शत्रूला ओळखा, त्याची भीती न बाळगता आपला देव किती मोठा आहे याच्यावरती फोकस करा. प्रेज द लॉर्ड. कारण आपला देव मोठा आहे शत्रूंपेक्षा. हालेलुया. कारण बायबल आपल्याला काय सांगतं? जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. जगामधला आहे तो मोठा नाहीये, पण तो हुशार आहे. मात्र ही गोष्ट विसरू नका, तो हुशार आहे, तो डावपेच आखतो, तो काम करतो. अगदी कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये, कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो सातत्य, त्याच्यामध्ये सातत्य, ते सातत्य तो कधीही तोडत नाही, कधीही मोडत नाही. त्याच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे. पहिले जो भाग आहे आणि तो वाचणार आहोत आपण, पहिलं पेत्राचं पहिलं पत्र याचं 5 अध्याय आणि 8 वचन.
पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याची कार्यप्रणाली जी आहे ना, ती कार्यप्रणाली आपण या ठिकाणी पाहतो. कार्यप्रणाली ज्याला आपण म्हणतो, कार्य करण्याची पद्धत ज्याला आपण म्हणतो, कार्य करण्याची पद्धत. बाजूला सांगा, शत्रूची कार्य करण्याची पद्धत. तुम्ही शत्रूला ओळखलं तर त्याची कार्य करण्याची पद्धत पण तुम्हाला माहिती असेल. कारण कार्य करण्याची पद्धत जर माहिती नसेल, कार्य करण्याची पद्धत जर माहिती नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती विजय मिळवता येणार नाही. कारण कार्य करण्याची पद्धत जर माहिती असेल तर विजय मिळवणं सोपं जाईल. तुम्हाला त्याच्या डावपेचांना योग्य उत्तर देता येईल, योग्य कार्य करता येईल, योग्य निर्णय घेता येईल आणि एक विजयशाली जीवन तुम्हाला चांगल्या प्रकारे जगता येईल. कारण त्याची कार्य करण्याची पद्धत तो विजिबल आहे. विजिबल म्हणजे तो दिसत नाही. बाजूला सांगा, सैतान दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून तो कधी थकत नाही. बाजूला सांगा, तो कधी थकत नाही. आपण असं म्हणतो की परमेश्वर, माझा परमेश्वर डुलकी घेत नाही. हालेलुया. माझा परमेश्वर काय घेत नाही? डुलकी घेत नाही. पण तशाच प्रकारे सैतानामध्ये सुद्धा एक क्वालिटी आहे की तो कधी थकत नाही. तो सतत कार्यशील आहे. आपण थकतो, आपण कंटाळतो. मनुष्य म्हणून आपल्याला मर्यादा आहे. पण सैतान मनुष्य नाहीये. सैतान काय आहे? दूत आहे. सैतान काय आहे? तो देवदूत होता तो अगोदर, पण आता तो दुष्टांचा दूत आहे आणि त्यांचा तो अधिपती आहे. म्हणजेच काय, देवाची तो अशी निर्मिती आहे, देवाची तो अशी निर्मिती आहे की तो त्याला न थकता काम करणारा बनवलेला होतो परमेश्वराने त्याला बनवलेलं आहे. आणि त्यामुळं तो न थकणारं त्याचं शरीर जे आहे ते विजिबल नाहीये, म्हणजे दिसणार नाहीये. तो अनविजिबल आहे, न दिसणारा आहे आणि तो न थकणार आहे आणि सतत कार्यशील राहू शकतो. तो सतत कुठल्याही प्रकारे त्याला एनर्जीची, मानवीय जशा प्रकारे एनर्जीची गरज असते तशा प्रकारे मानवीय शक्तीची त्याला गरज नाही. आणि म्हणून तो सतत काम करू शकतो. ही त्याची क्वालिटी आहे, लक्षात घ्या. त्याला तुम्ही विसरू नका कधीच. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की त्याची क्वालिटी आपण विसरतो. आपल्याला असं वाटतं मला जशा मर्यादा आहे तसं त्यालाही मर्यादा, त्याला काही मर्यादा आहेत, त्याच्या मर्यादा पण मी तुम्हाला सांगणार. पण तो विशिष्ट अशा स्वरूपामध्ये आपल्या मानवीय बुद्धीपेक्षा जास्त चालक आहे. मानवीय बुद्धीपेक्षा जास्त हुशार आहे. मानवीय बुद्धीपेक्षा जास्त हुशारीने आणि चालाकीने तो काम करू शकतो. आणि म्हणूनच त्याला ओळखणं जास्त गरजेचं आहे, त्याला समजणं जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला हे शिकवत आहे, सांगत आहे, यासाठी शिकवत आहे की तुम्ही विजयी असाल. हालेलुया. तुम्ही एक प्रकारे विजय साजरा करावा सैतानाच्या प्रत्येक सामर्थ्यावरती. या ठिकाणी लिहिले की आपला शत्रू सैतान हा सतत कुणाला गिळावे हे शोधित फिरत असतो. सतत तो भ्रमण करत आहे की कोण माझ्या पंजामध्ये पकडला जाईल, कोणाला मी गिळेन, कोणाला मी हस्तगत करेन, कोण माझ्या अधिकाराला खाली येईल आणि कोण माझ्या म्हणण्यानुसार चालेल. यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे. आणि म्हणून त्याची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की त्याचं जे नेचर आहे, त्याचं त्याचं नेचर जे आपल्याला समजणं पाहिजे. वाचा योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10वं वचन. चोरे तो केवळ चोरी, घात व नाश करायचे. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं नेचर काय आहे? चोर केवळ चोर करण्यासाठी. तो चोर कोण आहे? तो चोर आहे. सैतान चोर आहे. बरोबर सांगा, सैतान चोर आहे. दुष्टात्मा जो आहे तो घात करण्यासाठी. तुमचा परमेश्वर, आपला परमेश्वर आपल्याला शांती देण्यासाठी आला, पण सैतान मात्र घात करण्यासाठी आलेला आहे. नेहमी तुम्हाला जर असं वाटत असेल की तात्कालिक सैतानाच्या सामर्थ्याला किंवा तात्पुरतं सैतानाच्या कोणत्याही गोष्टीला वश होऊन मी खूप शांतीमध्ये जीवन जगू शकतो, तर तो तुमचा भ्रम आहे. कारण बऱ्याच लोकांचा भ्रम असा आहे की मी देवाच्या विरोधात मागून आनंदात राहू शकतो, तर नाही. देवाच्या विरोधात राहून आपण अनंत काळासाठी आनंदित नाही राहू शकतो. थोड्या वेळासाठी आनंद मिळवता येईल, थोड्या वेळासाठी सुख मिळवता येईल. बरीच लोक पाप करत राहून आनंदी राहू शकतात या जगात. बरीच लोक पाप करत राहून, वाईट करत राहून, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत राहून या जगातली लोक काय करू इच्छितात? त्यांना सुखी राहायचंय, शांतीत राहायचं, आनंदात राहायचंय. पण असं होत नाही. जो सैतानाच्या सामर्थ्याचा वाटेकरी आहे, त्याच्या कार्याचा वाटेकरी आहे,
त्याच्या सोबत ज्यानं कोलॅबरेशन केलेलं आहे किंवा ज्याला आपण असं म्हणू की त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो व्यक्ती तात्पुरता आनंदी राहील, पण आनंद काळासाठी कधीच आनंदी राहणार. कारण सैतान घात करण्यासाठी आहे, तो तुमचा नाश करण्यासाठी आहे, तो तुम्हाला शांती देण्यासाठी नाही. शत्रू तुम्हाला शांती देण्यासाठी नाही. बाजूला सांगा, शत्रू तुम्हाला शांती देण्यासाठी नाही. शत्रू कधीच तुमच्या शांतीचा विचार करत नाही. शत्रू कधीच तुमच्या आनंदाचा विचार करत नाही. शत्रू कधीच तुमच्या उद्देशाचा विचार करत नाही. शत्रू कधीच तुमच्या अनंत काळाच्या जीवनाचा विचार करत नाही. तो तुमचा नाश कसा होईल याचा जास्त विचार करतो. तुम्ही अशांतीत कसे जीवन जगा याचा जास्त विचार करतो. तो तुमच्यासाठी पैसे मिळवण्याची व्यवस्था करेल, पण त्या पैशामध्ये सतत दुःखाची भेसळ केलेली असते. तो सतत तुम्हाला सुख सुविधांच्या मध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करेल, पण त्या सुख सुविधांच्या मध्ये सुद्धा तुम्ही कसं दुःखी राहा याची तरतूद तो करून ठेवेल. तो तुम्हाला विशिष्ट अशा व्यक्तीशी लग्न करायला किंवा त्याच्या सोबत राहायला प्रवृत्त करेल, व्यभिचार करायला प्रवृत्त करेल. तुम्हाला तो दाखवून देईल की ह्या व्यक्तीसोबत तू जीवनभर राहिला किंवा तिच्यासोबत त्याच्यासोबत जर तुझं रिलेशन स्थापन झालं तर तू आनंदी राहू शकतोस. पण प्रत्यक्षात मात्र तसं होणार नाही. प्रत्यक्षात मात्र असं होईल की त्याच्यासोबत रिलेशन ठेवल्याने तुम्हाला दुःखच तुम्ही तुमच्या वाट्याला येईल. का? कारण त्याला तो वाट लावण्यासाठी आहे, शांती देण्यासाठी नाही, सुख देण्यासाठी. त्याचा उद्देशच चुकीचं आहे. कारण देवाचा उद्देश शांती देणं आहे. देव ज्यावेळेस तुमच्या जीवनात दुःख जरी घेऊन आला तर त्याचा अंतिम उद्देश मात्र शांती असतो. पण सैतान मात्र तात्कालिक सुख घेऊन येईल, पण त्याचा अंतिम उद्देश मात्र तुमचं शांती भंग करणं आहे, तुम्हाला अनंत काळाच्या जीवनापासून दूर ढकलणं आहे. पण तो सतत तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी दाखवून देत राहील. तो तुमच्या आनंदाची चोरी करतो. बापाला सांगा, तो तुमच्या आनंदाची चोरी करतो. त्याचं ते नेचर आहे. त्या नेचरला विसरू नका बरं. दुष्ट आत्म्याचं नेचर काय आहे की तो तुमच्या आनंदाची चोरी करतो, तो तुमची शांती भंग करणार, तो तुमच्या विश्वासाची हत्या करणार. हत्या म्हणजे तो तुमचा विश्वास पूर्णपणे काढून टाकणार. मग तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत कोणावर. देवावर विश्वास नाही ठेवू शकत, माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. जगातल्या कोणत्या माणसावर विश्वास ठेवायचं किंवा देवाच्या आत्म्यावर विश्वास ठेवायचं किंवा देवाच्या गोष्टीवर बायबलवर विश्वास ठेवायचं तुम्हाला जड जाईल. कारण तो तुमच्या विश्वासाचा नाश करणार. सैतान विश्वासाचा नाश करतो. बाजूला सांगा, सैतान विश्वासाचा नाश करतो. तुम्ही विसरू नका की सैतान तुम्हाला विश्वासाकडे घेऊन जाईल, नाही, देव विश्वासाकडे घेऊन जातो. सैतान कधी विश्वासाकडे नेत नाही. शत्रू कधी तुम्हाला आनंदाकडे घेऊन जात नाही. शत्रू तुम्हाला कधी सुखाकडे घेऊन जाणार नाही. शत्रू तुम्हाला कधी तुमच्या शांतीकडे घेऊन जाणार नाही. बऱ्याच लोकांनी या गोष्टीच्या भ्रमात आहेत बरेच लोक की मी जास्त काम केल्याने, जास्त पैसा कमवल्याने आनंदित राहू शकतो. शत्रूनं टाकलेली एक ट्रिक आहे त्याच्या डोक्यात की तू कष्ट जास्त करशील आणि जास्त आनंदी राहशील. पण त्याला माहित आहे की अंतिम विजय मात्र माझा आहे, या माणसाचा आहे. हा कष्ट करेल, मेहनत करेल, भरपूर पैसा कमवेल आणि याच्या शेवटी याच्या वाट्याला दुःख येणार. हे त्याला चांगल्या पद्धतीने आहे. कारण तो कष्ट यासाठी करायला लावतो की तुम्ही देवापासून दूर जावं, विश्वासापासून दूर जावं, बायबल पासून दूर जावं. पैशाच्या मागे यासाठी लावतो की तुम्ही देवावरती विश्वास कमी ठेवावा, पैशावर जास्त विश्वास ठेवावा. लक्षात घ्या, कारण ही त्याची चाल आहे, हे त्याचं नेचर आहे. त्याचं नेचर ज्यावेळेस आपल्याला समजतं, नेचर म्हणजे त्याचा स्वभाव, नेचर म्हणजे त्याचा जो आतमधला जो गुण आहे तो गुण ज्यावेळेस, कारण देव पवित्र आहे, तो अपवित्र. देव तुमच्या विश्वासाची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्नशील असतो. तुम्ही अनंत काळाच्या जीवनात कसे जा यासाठी देव सतत जे काही परमेश्वर काम करेल, तुम्हाला देव चर्चमध्ये घेऊन येईल, प्रार्थना करायला भाग पाडेल, एखादा चांगला सल्ला तुमच्यापर्यंत घेऊन येईल, पवित्र आत्मा कदाचित झोपेत स्वप्नाद्वारे तुमच्याशी बोलेल, बायबल मधलं वचन तुमच्याशी बोलेल आणि त्याच्यानंतर चर्च मधला एखादा संदेश तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून जाईल किंवा तुमच्यासाठी कुणीतरी फोनवरती प्रार्थना करेल, तुम्ही स्वतः प्रार्थना कराल, पवित्र आत्मा काहीतरी तुमच्या अंतःकरणात असं काहीतरी आतमध्ये टाकेल की त्याद्वारे तुम्ही आत्म्याने प्रेरित व्हाल, देवाचा गौरव कराल, देवाची महिमा कराल, आत्म्याने तुम्ही देवाची स्तुती कराल. अशा प्रकारे कोणतीही आत्मिक गोष्ट देव ज्यावेळेस तुम्हाला करायला सांगेल, हे सगळं तुम्हाला आनंद काळाच्या जीवनामध्ये घेऊन जातं.
सैतान तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगेल. कदाचित कामामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवेल, तुमच्या आनंदाची तो चोरी करेल, तुमचा विश्वास कमी करेल, तुम्हाला बायबल पासून दूर ठेवेल, तुम्हाला जास्त प्रकारे तुम्हाला प्रार्थनेमध्ये जास्त बसू देणार नाही, एक चांगल्या वाईट मित्रांच्या संगतीत तो तुम्हाला बसवेल आणि हे सगळं तुम्हाला हळूहळू नरकाच्या दिशेकडे घेऊन जाईल. हळूहळू अनंत काळापासून लांब आणि नरकाच्या दिशेकडे नेण्यासाठी त्याचं काम चालतं. लक्षात घ्या, कारण ते त्याचं नेचर आहे आणि त्या नेचरनीच तो काम करणार. त्याचं नेचर तो तुम्ही त्याचं परिवर्तन नाही करू शकत, तो तसाच आहे तसाच राहणार. लक्षात घ्या. आणि म्हणून काय करा, तुम्ही त्याचं नेचर समजून घ्या, कारण तो नेहमी गुप्त रीतीने काम करतो. मला सांगा, तो गुप्त रीतीने काम करतो. तुम्हाला असं वाटत असेल की तो नेहमी उघड रीतीने काम करतो. बऱ्याच वेळेस सैतान हा खूप गुप्त रीतीने सायलेंटली काम करतो आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की तो सतत काम करतो, कधी थकत नाही, सतत तो वाट पाहत राहतो. येशूच्या अगदी क्रूसावरच्या मृत्यूपर्यंत तो वाट पाहत राहिला. मी तो कोणत्या वेळेस हमला करतो मी तुम्हाला सांगणार. कोणत्या वेळेस जास्त हमला करण्याचे टायमिंग काय असतात नेमके त्याचे ते सुद्धा तुम्हाला समजतील. कारण का बऱ्याच वेळेस सैतानाचे टायमिंग एक विशेष टायमिंग आहे, बरं त्याच टायमिंगच्या वेळेस तो हमला करत असतो, त्याच वेळेस तो हमला करतो. कारण त्याला माहिती आहे की या वेळेस मी योग्य प्रकारे माझं जे मी हमला केल्यानंतर मला जे प्रतिफळ हवंय ते मला मिळेल बरोबर. म्हणजे मला जो रिझल्ट हवाय तो रिझल्ट बरोबर ह्या वेळेस मला मिळेल हे त्याला चांगल्या प्रकारे ठरवलं. आणि म्हणून तो त्याच वेळेस पर्टिक्युलर त्याच वेळेस हमला करतो आणि म्हणून त्याचं नेचर समजून घ्या. दुसरी गोष्ट, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. तो कार्यप्रणाली मी तुम्हाला सांगत आहे. त्याची कार्यप्रणाली, दुसरी कार्यप्रणाली अशी आहे. 3रा अध्याय 1लं वचन वाचा. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्व हा भाग धृत होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जागे आहात का? हालेलुया. काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. तुम्ही शिकाल, त्याचं पालन कराल तर निश्चित अर्थाने सैतानचे डावपेच तुम्हाला समजतील. तुम्ही हार नाही मानणार, लढाई करणार, तुमचा विजय अंतिम असेल. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे की तुमचा विजय निश्चित करावा. आणि म्हणून देव बाप परमेश्वर बऱ्याच वेळेस या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी की सैतान काय होता? धूर्त होता. देवाचं वचन सांगते की सैतान धूर्त आहे आणि म्हणून त्याला कमी समजू नका. तो काय करतो? पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला देवाचं वचन जे आहे ते पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. बायबलमध्ये बऱ्याच वेळेस देवाच्या वचनाच्या बाबतीत सैतानानं प्रश्न विचारले. बाजूला सांगा की सैतान तुला देवाच्या वचनाच्या बाबतीत प्रश्न विचारतो. बऱ्याच लोकांना सैतान प्रश्न विचारतो. काही ज्यांनी दारू सोडलेले त्या दारू सोडलेल्या माणसाला, म्हणजे ज्यांनी पूर्वी दारू सोडली त्या सोडलेल्या माणसाला सैतान प्रश्न विचारतो, खरंच बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे का की दारू पिऊ नको? सैतान प्रश्न विचारणार. ज्यांनी व्यभिचार सोडलेला आहे, अगोदर व्यभिचार करत होता पण आता नाही करत, आता पवित्र जीवन जगतो, पण त्याला सैतान प्रश्न काय विचारणार? खरंच देवाच्या वचनात लिहिलेलं आहे का असं की व्यभिचार करू नको म्हणून? बायबलमध्ये कधीच कोणाला 2 पत्नी नव्हत्या का? सैतान प्रश्न विचारतो. सैतान प्रश्न विचारतो काय की बायबलमध्ये खरंच असं लिहिलेलं आहे का की खोटं बोलू नको म्हणून? बायबलमध्ये कधीच कोणी खोटं बोललं नाही का कधी? सैतान प्रश्न विचारतो. दुष्ट आत्मा हा प्रश्न विचारतो. कुणाला विचारतो? विश्वास करणारा. विश्वास करणं हा प्रश्न विचारतो. आणि कुठून आहे हा प्रश्न? बायबलमधूनच आहे. हलवेला या ठिकाणी बायबलमधूनच प्रश्न विचारला. खरोखर देवाने तुम्हाला असं सांगितलंय का की कोणत्या झाडाचे फळ खाऊ नका असं सांगितलं होतं का? खरोखर देवाने नव्हतं सांगितलं, पण प्रश्न मात्र उलटा त्यांना प्रश्न विचारला. म्हणजे त्या प्रश्नाची जी भेडमिसळ ज्याला आपण असं मिक्सिंग म्हणतो ते अशा प्रकारचं मिक्सिंग करत होतो की मनुष्य जो आहे तो विचलित होतो. तो ज्याच्याकडे फोकस आहे नेमका त्याचा, त्या फोकस पासून तो विचलित होतो. त्याला असं वाटतं आणि खरंच देवाने सांगितलं का? नाही, देवाने असं नव्हतं सांगितलं. देवाने काय सांगितलं होतं की बागेच्या सर्व झाडांची फळं खाऊ शकतात, फक्त एका झाडाचं फळ खायचं. देवाने असं सांगितलं होतं. पण त्यांनी प्रश्न विचारताना असं विचारला की देवाने असं सांगितलंय का की सर्व झाडांची फळं खाऊ नका? नाही, ती म्हणाली नाही, असं नाही सांगितलं. आम्हाला सांगितलं की बागेच्या मध्यभागी झाड जे आहे त्याचं फळ खाऊ नका.
सुरुवात जी आहे अशानेच होते. सुरुवात काही लोकांची अशी सुरुवात झालेली आहे, पापाकडे प्रवृत्त होण्याची जी सुरुवात आहे ना ती अशीच झालेली आहे. बायबल मधल्या बऱ्याच देवाच्या विश्वासणाऱ्यांना सैतानानं असंच भ्रमात टाकलेलं आहे. सैतान कशा प्रकारे भ्रमात टाकतो अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे, एखाद्या व्यक्तीला काय कॅन्सर आहे आणि तो दुसरी एक बाजू त्याची अशी आहे की तो खूप रागीट पण आहे. तर तो प्रार्थना देवाकडे करत असताना देवाने त्याला सांगितलं की ह्या दोन पैकी एक मी तुझ्या जीवनातून कायमचं काढून टाकणार आहे. तर तुम्ही कशाची, तो व्यक्ती कशाची चॉईस करेल? तुमच्याकडे मला उत्तर आहे. कशाची चॉईस करेल? मोठे सांगा ना, मोठे माईक वर ऐकायचं मला. कॅन्सरची. तुम्ही सांगा. देवाने तुम्हाला सांगितलं की यापैकी एक मी काढून टाकणार कायमचं तुझ्या जीवनात. लागीपणा सांगा तुमच्याकडून. सांगा 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 सांगा. सैतान कशी ट्रिक टाकतो मला तुम्हाला सांगायचंय. खूप सुंदर आहे. सांगा बरं. कॅन्सर. कॅन्सर काढून टाकण्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करा. अजून सिस्टरांच्या मधून हा कशासाठी प्रार्थना कराल तुम्ही? नाही एकच काढून टाकणार देव काय असं माझ्याबरोबर मध्याच्या स्वरूपात आश्चर्यचकित व्हाल तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. पाचवा अध्याय एक सेकंड मला सांगू द्या. रागाविषयी लिहिलेले मत्तची शुभवार्ता त्याचा 6वा अध्याय कदाचित हिंदी बायबल मध्ये मला लवकर नाही सापडत. 5वा अध्याय 21 वचन. 5:21-22 दोन्ही वचन वाचा. खून करू नको आणि जो कोणी खून करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. आता मला उत्तर दे. हे वचन वाचल्यानंतर उत्तर हवं आहे. तुम्ही कशासाठी प्रार्थना करा? राग की कॅन्सर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा. सैतान तुम्हाला कॅन्सर काढून टाकण्यासाठी प्रार्थना करायला भाग पाडतो. कारण सैतानामध्ये त्याला माहिती आहे की कॅन्सर पासून वाचल्यानंतर हा कॅन्सर सहित नरकात म्हणजे रागासहित मी याला नरकात नेऊ शकतो. पण देव तुम्हाला कॅन्सर सहित जर स्वर्गात नेणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही राग निघण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण कॅन्सर तुम्हाला नरकात नाही पोहोचवणार. बाजूला सांगा, कॅन्सर तुम्हाला नरकात पोहोचवणार नाही, पण राग तुम्हाला नरकात पोहोचवू शकतो. राग नरकात घेऊन जाऊ शकतो, पण कॅन्सर नरकात नाही नेणार. कॅन्सर सहित तुम्ही म्हणाल स्वर्गात जाऊ, स्वर्गात ऑटोमॅटिक कॅन्सर बरा झालेला असेल. स्वर्गात कोणताच रोग नाही. प्रेज द लॉर्ड. पण राग मात्र तुम्हाला नरकापर्यंत पोहोचू शकतो. बायबल सांगते, मी नाही सांगतो. बायबल सांगत आहे. काय सांगत आहे की राग जो आहे तो उघात जो रागवेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणजेच काय, रागात असताना मनुष्य नरकात जाऊ शकतो, त्याचा राग त्याला नरकात घेऊन जाऊ शकतो. पण आज विश्वासणारे लोक जे आहेत ना ते कॅन्सर निघण्यासाठी जास्त प्रार्थना करतात, राग निघण्यासाठी प्रार्थना नाही करत. कारण सैतानानं त्यांच्या डोक्यात देवाच्या वचनाला उलट करून प्रश्न विचारलेला आहे. अरे देवाच्या वचनात लिहिले तुझा कॅन्सर बरा होऊ शकतो. हो, बरा होऊ शकतो. देवाच्या वचनात हे लिहिलेलं आहे. मी नाही सांगत आहे की नाही लिहिलं असं म्हणत नाही मी, पण देवाच्या वचनात पहिल्यांदा हे लिहिलेलं आहे की राग निघण्यासाठी प्रथम प्रार्थना कर. जरी दान टाकायला तू जातोस ना तरी काय कर, आपल्या भावाच्या मनात जर तुझ्याविषयी काय असेल तर पहिल्यांदा जा त्या भावासोबत समेट कर आणि मगच दान अर्पण कर असं सांग. आता हे सांगण्याचं कारण काय होतं की राग तुझ्या डोक्यातला निघून जाऊ दे, त्याच्यासोबत समेट कर,
ते जे काही तुझं बिघडलेलं आहे ते सगळं व्यवस्थित कर, कारण तुझ्या आराधनेपेक्षा मला तुझ्या स्वभावाची देणे घेणं जास्त आहे. तुझ्या अंतःकरणातल्या जे चांगुलपणा आहे त्याच्याशी मला देणे घेणं आहे. पण बरीच विश्वासणारे लोक पवित्र आत्म्याच्या गिफ्ट साठी जास्त प्रार्थना करतात, फळांसाठी अजिबात प्रार्थना नाही करतात. तुम्हाला माहिती आहे देवबाप तुम्हाला फळ देण्यासाठी जास्त इच्छुक आहे. बाजूला सांगा पवित्र आत्म्याच्या फळासाठी देव जास्त इच्छुक आहे. गिफ्ट साठी जास्त इच्छुक आहे. बऱ्याच अशा अन्य भाषा प्रार्थना करणाऱ्या लोकांना मी पाहिले ते व्यभिचार अन्य भाषा प्रार्थना. बरीच असे गिफ्ट त्यांच्यामध्ये ऑपरेट होतात, गिफ्ट ऑपरेट होतात. सगळेच असे नाही बरं, पण काही असे आहेत जे विश्वासणार आहे की त्यांच्यामध्ये खूप गिफ्ट आहेत, पवित्र आत्म्याचे खूप गिफ्ट आहेत, पण त्यांचा स्वभाव मात्र देवाला आवडत नाही. त्यांचा स्वभाव रागीट आहे, त्यांचा स्वभाव गर्विष्ठ आहे, त्यांचा स्वभाव व्यभिचाराचा आहे, त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यांच्यामध्ये देवाला न आवडणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मात्र ते गिफ्ट ऑपरेट करतात. आणि सैतानाने हे टाकलेलं ट्रिक आहे. त्याची कार्य करण्याची आत्ताच्या विश्वासणाऱ्यांच्यामध्ये ही पद्धत आहे. काय पद्धत? की वचनाला त्यांनी उलट करून सांगितलं कॅन्सर साठी प्रार्थना कर. राग तर कधी पण नाही, राग प्रथम निघाला पाहिजे. कॅन्सर तर एका क्षणात निघेल, पण राग निघायला 10 वर्ष जातात. विचार करायचं. मी सांगत आहे ती गोष्ट खरी आहे, कारण बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की रागातला मनुष्य नरकात जाऊ शकतो. कॅन्सर विषयी कुठे लिहिलंय का कॅन्सर सहित तो? कारण बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एक डोळ्यासहित, एक तुझा तुटलेला डोळा घेऊन तू स्वर्गामध्ये जावा अशी देवबापाची इच्छा आहे. डोळ्यासहित, 2 डोळ्यांसहित तू नरकात जावा अशी देवबापाची इच्छा नाही. असं लिहिल्यानंतर जो एका हातासहित तू कुठं जावं? स्वर्गात जावं अशी देवबापाची इच्छा आहे. दोन्ही हातासहित तू नरकात जावं अशी देवबापाची इच्छा नाही. पण लोक मात्र या वचनांना पूर्णपणे विश्वासाने गाळून टाकलेले आणि कोण गाळायला लावले? सैतानाने. सैतान नेहमी विश्वासणाऱ्यांची बाहेरच्या जगातून बोलणार नाही. बाजूला सांगा बाहेरच्या जगातून सैतान बोलत नाही. विश्वास त्याला माहित आहे, विश्वासणारे ऐकणार कुठलं? बायबलचं ऐकणार आहे. बायबलच्या बाहेरचं काय ऐकणार नाही. मग इथून सांगणार तो तुम्हाला, बायबल मधूनच सांगणार. देवाचं वचन तो स्पष्टपणे काय सांगणार? उलट विचारणार. तो एक खरं आणि खोटं या दोन्ही गोष्टींना मिक्स करतो. बाजूला सांगा खरं आणि खोटं या गोष्टींना मिक्स करतो. मिक्स करून सांग. आता येशू ख्रिस्त राजा होणार होता का? हो, येशू राजा आहे. सुरुवातीपासून राजा आहे तो. आणि जन्मला तेव्हापासून तो राजा. यहुद्यांचा राजा लिहिलेलं ना. यहुद्यांचा राजा कुठे जन्मास येणार आहे? मागील लोकांनी येऊन विचारलं, कारण त्यांना स्वप्नात देवबापांनी काय सांगितलं होतं? यहुद्यांचा राजा जन्मास आलेला. प्रेज द लॉर्ड. काय जन्मास आलेला आहे? राजा जन्मास. मग येशू राजाच म्हणून जन्माला आला आणि तो राजाच होता. पण इस्रायल लोक किंवा सगळे जे लोक आहेत आजूबाजूची लोक, त्याच्यानंतर जे पाम संडेच्या दिवशी जे गावळ्याचा रविवार आहे त्या दिवशी ओरडणारे लोक किंवा क्रूसाच्या खाली उभं राहणारे लोक, पिलाताच्या समोर ओरडणारे लोक, या सगळ्यांनी किंवा ज्यांनी त्याचं अन्न खाल्लं जे 5,000 लोकांच्या पैकी काही लोक, अशा सगळ्याच लोकांची अशी इच्छा होती की याला काय करावं बरं आपण? राजा करावं. येशूला माहित होतं की मी सुरुवातीपासूनच राजा आहे आणि अनंत काळाचा मध्ये सुद्धा मीच राजा असणार आहे. त्याला हे सत्य चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. पण त्याच गोष्टी घेऊन विश्वासणारे असतील किंवा त्या काळातले तात्कालिक लोक असतील, शास्त्री पुरुष असतील, शिपाई असतील, या सगळ्या लोकांनी त्याच्या समोर सैतानाने त्यांना प्रवृत्त केले की ही गोष्ट वारंवार त्यासमोर सादर केली जाईल की तुला आम्ही राजा करणार आहोत, तुला आम्ही मसीहा करणार आहोत, तुला आम्ही रथात बसवणार आहोत. असं बऱ्याच गोष्टी त्यासमोर सादर करण्यात आल्या आणि वेगवेगळ्या प्रसंगी असं झालेलं आहे. पण येशूला मात्र सांगणं पाहिजे होतं की मी राजा आहे, या लोकांचं मला कोणाचंही ऐकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तो मिक्स करतो. त्याला माहिती आहे की हा राजा. सैतानाला माहित नव्हतं का हा राजा आहे? हो, सैतानाचं चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. सैतानाचे दूत वारंवार ओरडायचे की तू कोण आहेस? परात्पराचा पुत्र आहेस. वारंवार ओरडून निघून जायचे. तो उलट त्याला गप बसायचा की मला प्रकट करू नका, मला सांगू नका, माझ्याविषयी काही बोलू नका. कारण दूतांना चांगल्या प्रकारे त्याला पाहिलं की लांबून पाहिल्यानंतर सुद्धा सैतानाला सांगायचं हा देवाचा पुत्र आहे. लगेच समजत होत त्यांना देवाचा पुत्र स्वर्गात आहे, कारण स्वर्गातूनच सैतान आलेलं. त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. जे काही सैतानाचे दूत आहेत ते सगळे स्वर्गात होते, सगळे स्वर्गातच होते. तिथूनच त्याला खाली टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांना स्वर्गात कोण आहे आणि कोण कुठं काम करतं हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना तुम्ही सांगण्याची गरज नाही की तिथं काय चालतं.
पण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीच्या भ्रमात ते असतात की अरे हे असं कसं काय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सैतान मिक्स करणार, तो देवाच्या वचनाचं मिक्सिंग करणार आणि तुम्हाला सांगणार. मग दारू पिण्याविषयी सांगेल, व्यभिचाराविषयी सांगेल, बायबलमध्ये खरंच 2 बायका नव्हत्या का याच्याविषयी सांगेल, आणि त्याच्यानंतर खरंच व्यभिचार करून देवा क्षमा करत नाही का याच्याविषयी सुद्धा सत्य प्रगट केलं. ऍक्च्युअली ते सत्य नसणार, ते खोटं असणार, पण तो सांगेल अशा स्वरूपात की जसं काही तो सत्य सांगत, जसं काही तो सांगत आहे की खरंच लोक कळवळीनं आले येशू ख्रिस्ताकडे आणि म्हणाले की आम्ही तुला राजा करणार. जसं काही ते आता खरोखर त्याला आता राजाच करणार. पण ती सैतानाची ट्रिक होती, लोकांचं नव्हतं ते, त्याला माहिती होती की आणि जर अशा प्रकारे दास्यत्व या जगातलं राजपद स्वीकारलं तर याचा स्वर्गाचा राजा मला हरवता येईल, हे त्याला चांगल्या प्रकारे कळतो. आणि म्हणून वारंवार तो कशा प्रकारे करतो, तो साबित कर म्हणत होता, सिद्ध करून दाखव की तू देवाचा पुत्र आहेस, सिद्ध कर. त्याला म्हणाला तू सिद्ध कर, या धोंड्यांच्या भाकरी कर आणि मग मी विश्वास ठेवतो तुझ्यावर की तू देवाचा पुत्र आहेस. पण येशूने केलं का धोंड्याच्या भाकरी? त्याला नाही केलं, त्याला गरज नव्हती सिद्ध करण्याची. तुम्हाला तो प्रूफ करायला लागेल की तू देवाचा पुत्र आहेस हे सिद्ध कर, तू देव तुझ्यावरती प्रीती करतो हे सिद्ध कर ह्या गोष्टी बघ, तुझ्यावरती परमेश्वर प्रीती करतो की नाही. बऱ्याच वेळेस सैतान अशा प्रकारे करायला लावले आणि म्हणून तो मिक्सिंग करतो देवाचं वचन. माझं सांगा, देवाचं वचन मिक्सिंग करतो, तुमच्यासमोर सादर करतो. आज बऱ्याच लोकांना भटकवलं जात आहे, बऱ्याच लोकांना प्रभुवचनाच्या बाबतीत भटकवलं जातं, पवित्र आत्म्याच्या बाबतीत भटकवलं जातं, अन्य भाषांच्या बाबतीत भटकवलं जातं. तुम्हाला माहिती आहे, अन्य भाषांच्या बाबतीत असं भटकवलं जात की ते असं म्हणतात की हे देवापासून नाहीच. बायबलमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असून सुद्धा सैतानाने त्यांच्या डोक्यात अशी ट्रिक टाकली, केवळ त्यांच्या शिक्षणाचा एकच उद्देश असतो, अन्य भाषा बोलणारे जे आहेत त्यांचा तिरस्कार करायचा, एवढंच. त्या एका बेसवरतीच त्यांचं संपूर्ण बायबल कॉलेज आधारलेलं, त्यांचं एकाच शिक्षणाभोवती सगळी त्यांची टीचिंग अँड चर्च एकाच शिक्षणाभोवती आधारलेलं. काहींचं केवळ प्रभू भोजनाभोवतीच शिक्षण आधारित आहे, पण बायबल केवळ प्रभू भोजन, बायबल केवळ अन्य भाषा, बायबल केवळ पवित्र आत्म्याचे गिफ्ट्स, पवित्र आत्म्याची फळं याच्यावर आधारलेलं नाही. तर या सगळ्या गोष्टी मिळून मंडळी बनते असतात, हे सगळं बनतं, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. पण सैतान एकाच गोष्टीवर फोकस करायला सांगतो. आज ऑनलाईन वरती असं सांगितलं जात आहे की रोज प्रभू भोजन त्या घरामध्ये असं सांगितलं जातं. आता ते कोण सांगतं, कशा स्वरूपात सांगतं, का सांगतं काय माहिती नाही, पण एक मात्र मला माहिती की सैतान अशा प्रकारच्या या शेवटच्या काळात तुमच्या समोर काहीतरी असं सांगेल आणि तुम्हाला घरात बसलेली चर्च बंद करू. आता घरातच प्रभुभोजन केल्यानंतर कोण, कारण बायबल तुम्ही वाचून 1 वेळा नाही 10 वेळा वाचा, आणि बायबलमध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की घरात प्रभुभोजन घेत होते ते घरातच, पण सगळे एकत्र होते. एकट्या व्यक्तीने कधीही घेतलेलं नाही, एकट्या व्यक्ती. कारण प्रभू भोजनाचा मुख्य उद्देश काय माहिती आहे? मुख्य उद्देश सहभागी, मुख्य उद्देश सहभागी. तिथं दोघं किंवा तिघं असायलाच हवी, हा नियम आहे, लक्षात घ्या. तो ऑप्शन नाहीये की तुम्ही एकटे बसले तिथं ठीक आहे, माझ्यासोबत पवित्र आत्मा आहे, परमेश्वर आहे, मी घेतो. काही लोकांनी असं पण डोक्यात आणलं, पण ही सैतानापासून येतात. कारण अशा गोष्टी, कारण बऱ्याच वेळेस लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी टाकण्यात आलेल्या डोक्यात की त्याचा चर्च बंद करायचं. कारण सैतान काय करतो, असं करून काय करतो, तो काय करतो सांगा बरं. सैतान असं करून काय करतो, तो तुमची सहभागिता बंद करतो, चर्चला जाणं बंद करणार, तुमचं बायबल वाचन बंद करणार. तो तुम्हाला सांगणार आता बायबल तू 2 वेळा वाचलंस. किती वेळा? 2 वेळा. किती लोक आहेत तिथे 2 वेळा कोण वाचलं बायबल? प्रभूला 2 वेळा तुम्ही वाचलेलं. 1 वेळा कोण कोण वाचलं? 1 वेळा पूर्ण बायबल वाचलं, 1 वेळा पूर्ण. दुसऱ्या वेळा वाचायला चालू करा लवकर. 1 वेळा वाचून बंद केलं का? सैतान काय करतो माहिती आहे? 1 वेळा वाचायला लावतो, दुसऱ्या वेळेस वाचून देत नाही. तू एकदा वाचलं ना, आता परत काय वाचायचं तेच प्रश्न आहे. गोष्ट थोडी बदलली, रोज नाही बदललेली ना, तीच आहे. पण मी 60-70 वेळा वाचून सुद्धा परत वाचलं, परत वाचलं. का वाचत आहे? कारण मला माहिती आहे काहीतरी नवीन आज परमेश्वर बोलतो. माझं हे जीवन आहे, रोज जे मला खाल्ल्याशिवाय माझं जीवन चालू शकत नाही, ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहिती. आणि ज्याला ही माहिती आहे तो बंद नाही करत. मग सैतान त्याला काही सांगू नये. बऱ्याच लोकांचं बायबल वाचन बंद झाले, सहभागिता बंद झाली, प्रार्थना बंद झालेले, आणि लोकांना भेटणं, पास्टरला भेटणं बंद झालेलं आहे, किंवा आत्मिक लोकांच्या संगतीत बसणं बंद झालेलं. अजून एक ट्रिक टाकतो सैतान डोक्यात.
की देवाचे सगळे सेवक जे असतात ना ते पूर्णपणे ते देवाचं वचन काही फॉलो करत नाहीत व्यवस्थित. आणि जे काही तुला करायचं आहे, तू तुझा पास्टर कोण असेल तर पवित्र आत्मा. बायबलमध्ये असं लिहिले का पवित्र आत्मा पास्टर आहे म्हणून? लिहिलेलं नाही कुठंच. पण बऱ्याच जे विश्वासणाऱ्यांचं, अविश्वासणाऱ्यांना सांगत नाही. विश्वासणाऱ्यांचा पास्टर कोण आहे? पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा पास्टर नाही आहे. पवित्र आत्मा मार्गदर्शक आहे, हे मला माहिती आहे चांगल्या. पण पास्टर म्हणून मनुष्यालाच परमेश्वराने नेमले. हालेलुया. पवित्र आत्मा हा देवाच्या सोबत आहे, लक्षात घ्या. तो तुमचा पास्टर नाही असू शकतो, तो तुमचा मार्गदर्शक असू शकतो, मदत करणारा असू शकतो, सहाय्य करू शकतो. पास्टर पेक्षा जास्त पवित्र आत्मा सहाय्य करतो हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण पास्टरचा दर्जा पवित्र आत्म्याला नका देऊ. मग उलट तुम्ही पास्टरचं महत्व नाही कमी करताय, पवित्र आत्म्याचं महत्व कमी करायला. कारण पवित्र आत्मा पास्टर त्या लेवलला, कारण पास्टर कधी पवित्र आत्म्याच्या लेवलला नाही जाऊ शकतो. पवित्र आत्मा हा पवित्र आत्माच आहे आणि तो स्वर्गातून आहे आणि तो देवाचा आत्मा आहे, लक्षात घ्या. त्रेकापैकी तो एक आहे. त्याला इतक्या ह्याच्यावरती आणू नका की तुम्ही त्याला पास्टर कराल. जसं मग पास्टरला नावं ठेवतात, मग पवित्र आत्म्याला पण नावं ठेवतात. आणि जर पास्टर तो जो पवित्र आत्मा आहे, पास्टरला नावं ठेवलं जातं ना, बऱ्याच वेळेस पास्टरच्या टीचिंग वरती टीका होते ना, मग पवित्र आत्म्याच्या टीचिंग वरती पण टीका व्हायला चालू होईल. कारण त्याची लेवल कमी नाही होऊ शकत. तो सेन्सिटिव्ह आहे, त्याची लेवल ती त्याची लेवल आहे, ती एक वेगळी उंची आहे. कोणताही जगातला पास्टर त्या लेवलला नाही जाऊ शकतो, त्या उंचीवर ती उंची नाही गाठू शकत. आणि म्हणून त्या गोष्टीत नका पडून, कारण सैतानाने काय केलेलं आहे, टाकलेलं आहे की देवाच्या वचनाला काय केलेलं आहे, पूर्णपणे भेसळ करून सादर केलं. आणि भेसळ करून सादर करणं हे त्याचं काम आहे. तो भ्रमित करतो. कशासाठी भ्रमित करतो? भ्रमित कशासाठी करतो? अंतिम उद्देश मी तुम्हाला सांगितलं, त्याचं नेचर काय, त्याचं नेचर, त्याचा स्वभाव काय आहे की अंतिम उद्देश तुम्हाला नरकात पाठवायचा. अंतिम उद्देश त्याचा नरक आहे. आणि त्या उद्देशासाठी तो सगळं काही करतो. मग तो सुरुवात करणार पापापासून, सुरुवात करणार एका छोट्या गोष्टीपासून, आणि हळूहळू तो शांतपणे काम करून त्या माणसाला नरकाची रजिस्ट्री करणार, यासाठी तो सगळं काही करत असतो. आणि म्हणून ही गोष्ट तो फसवत असतो. मग कोणत्या द्वारे फसवेल माहिती नाही, पण त्याचं फसवण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की तो तुम्हाला कॅन्सरसाठी प्रार्थना करायला लावेल, रागासाठी कधी प्रार्थना करायला लावणार नाही. गिफ्टसाठी तो प्रार्थना करायला लावेल. 40 दिवस उपवास करा तुम्ही गिफ्टसाठी, मला अन्य भाषेत दान दे प्रभू म्हणून तुम्ही प्रार्थना करा गिफ्टसाठी 40 दिवस. किती लोकांनी गिफ्टसाठी उपवास प्रार्थना केली? आता तुम्ही आठवण केला केले असतील तुम्ही. पण किती लोकांनी तुम्हाला शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन हे मिळावं म्हणून प्रार्थना केली? फास्टिंग प्रेयर करायचं, कारण त्याची जास्त गरज आहे. गिफ्टसाठी गिफ्ट तर ऑटोमॅटिक देणार, गिफ्टसाठी प्रार्थना करायची गरज नाही. बायबल सांगतं त्याच्या इच्छेप्रमाणे, कुणाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे जो त्याला त्याच्या योग्यतेनुसार जो त्याला वाटून देतो. पण शांती मिळवण्यासाठी मात्र प्रार्थना करावी. सहनशीलता प्रार्थना केल्याशिवाय येणार नाही. फळं मात्र ही कष्ट केल्याशिवाय येत नाही. गिफ्ट हे दान आहे, म्हणजे ते गिफ्ट हे त्याच्या इच्छेप्रमाणे मिळतं. गिफ्ट आहे ते. आणि गिफ्ट काय आपण मागून मिळत नाही कधीच. म्हणजे फळं आहेत ती मात्र कष्टानेच मिळतात. फळं कष्टाने मिळतात, मेहनत करावी लागते त्यासाठी. पण गिफ्ट मात्र त्याच्या इच्छेप्रमाणे. तुमचा स्वभाव आवडला, तुम्ही बदलले की गिफ्ट ऑटोमॅटिक देतो परमेश्वर देतो. तो दान आहे आणि ते दान इच्छेनं देतो, तो त्याच्या खुशीनं देतो. दान हे नेहमी खुशीनं दिलं जातं आणि नेहमी परमेश्वर अशाच प्रकारे गिफ्ट तुम्हाला देऊ करतो. तिसरी महत्वाची गोष्ट मत्ती सुवर्तमानचा भाग आहे. मला वाटतं की वाचलेला आहे, तरी मला वाचा थोडक्यात. अध्याय 1 ते 11 एवढं वाचण्यासाठी आपल्याला वेळ नाही. पण मी तुम्हाला त्यातून एक अशी गोष्ट, सैतान कधी हमला करतो ते तिथे लिहिलेलं आहे. पहिला अध्याय 1 ते 5 पर्यंत वाचतो. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केले. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक
वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. आमेन. निश्चित अर्थाने परमेश्वर तुम्हाला प्रत्येक परीक्षेत विजयी करणार. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही विजयी व्हावं. हालेलुया. बाबा सांगा तू विजयी आहेस. तुम्ही परीक्षेत हरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवले. मी वारंवार तुम्हाला आठवण करून देतो. सैतानाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे याचा अर्थ तुम्ही त्यासमोर हार मानावी यासाठी नाही, त्याच्यावर विजय मिळवावा यासाठी हे सगळं आहे. हालेलुया. कारण विजय मिळवण्यासाठी आपण आहोत. आता येशू ख्रिस्त या ठिकाणी कमजोर आहे. येशू ख्रिस्त काय आहे? शारीरिक दृष्ट्या काय आहे? कमजोर आहे. शारीरिक दृष्ट्या तो थकलेला आहे. त्याला भूक लागली. त्याला काय झाली? भूक लागली. ज्या वेळेस तुम्हाला भूक लागते, तुम्ही कमजोर असता त्यावेळेस सैतानाचं तुम्ही टार्गेट असतं. माझं सांगा, तुम्ही कमजोर असता त्यावेळेस तुम्ही जास्त टार्गेट असता. ज्यावेळेस तुम्ही थकलेले आहात त्यावेळेस तुम्ही जास्त टार्गेट त्याच्या हिट लिस्टवरती आहात तुम्ही ज्यावेळेस तुम्ही थकलेले आहात. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस निराश असताय त्यावेळेस जास्त तुम्ही त्याचं टार्गेट असतं. कारण निराशाच्या वेळेस तो जास्त हमला करणार. निराशाच्या वेळेस बरोबर तुम्हाला खांदा टेकवण्यासाठी मिळणार. जो खांदा तुम्हाला नरकात नेणार तोच खांदा मिळणार बरोबर निराशेच्या वेळेस. निराशेच्या वेळेस तोच मनुष्य मिळणार जो पूर्वी मित्र होता, जो दारू पीत होता, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत होता, तोच त्या दिवशी नेमका भेटणार. का? कारण तुम्ही त्या दिवशी निराश आहात आणि तुम्हाला सहाऱ्याची गरज आहे, तुम्हाला मदतीची गरज आहे, तुम्हाला कोणीतरी सांत्वनाच्या शब्दाची गरज आहे. आणि त्या दिवशी तो नेमका भेटणार आणि तो म्हणणार, अरे मी तुला शोधत होतो, कसं काय तू भेटला जावंस? आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी येणार ज्या ठिकाणी देवबापाची इच्छा नाही तुम्ही जावं. लक्षात घ्या, सैतान नेहमी तुम्हाला निराशेत पकडतो. निराशेच्या समय त्या वेळेस पकडतो. त्याची वेळ आहे पकडण्याची वेळ. येशू ख्रिस्ताची परीक्षा त्याच वेळेस झाली ज्यावेळेस तो भुकेला होता, ज्यावेळेस तो कमजोर होता, ज्यावेळेस बायबल सांगतं त्याला भूक लागली आणि सैतान त्याला भूक लागली. जोपर्यंत भूक लागली नव्हती तोपर्यंत आला होता सैतान नाही. त्याला माहिती आहे की याला भूक लागली, आता मात्र याला भाकरीची गरज आहे आणि मी याला भाकरी करायला भाग पाडू शकतो. ज्यावेळेस तुम्ही कमजोर असाल, ज्यावेळेस तुम्ही थकलेला असाल, तुम्हाला असं वाटलं की आता काही नाही होऊ शकत, त्यावेळेस तुम्ही टार्गेट असता. अगदी पक्के तुम्ही त्याच्या हिट लिस्टवरती असता. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस एकटे असताय त्यावेळेस तुम्ही त्याचं टार्गेट असता. एकटे तुम्ही ज्यावेळेस एकटे असाल, आत्मिक मनुष्य तुमच्याजवळ नसेल ना त्यावेळेस तुम्ही पक्के त्याचे टार्गेट असतात. कारण आत्मिक माणसं तुम्हाला सैतानापासून अलिप्त ठेवतात, लांब करतात. कारण तुमच्या आजूबाजूला मी नेहमी सांगत आलेले की आत्मिक माणसं असली पाहिजेत. तुम्ही एकटे राहताय, जर जो व्यक्ती जास्त आत्मिक जीवनामध्ये एकटा आहे ना तो सैतानाचा सॉफ्ट टार्गेट असतो नेहमी. त्याला लवकर पकडतो लगेच, कारण त्याची कार्य करण्याची पद्धत आहे. त्याला माहिती आहे याला पकडणं मला सोपं आहे. म्हणून एकटे पडू नका. बाजूला सांगा, एकटा पडू नकोस. आत्मिक जीवनात जो एकटा पडला ना, कारण आज विश्वासणाऱ्यांचं जीवन काय माहिती आहे, त्यांना असं वाटतं एकटा जीव एकटा जीव समजायचं. बरेच लोक म्हणतात की एकटा राहिल्यानेच, पण एकटा कुणी राहू शकतो माहिती? एकटं सुद्धा राहता येईल. येशू एकटा होता. येशू एकटा होता. येशू एकटा होता का? येशू सोबत शिष्य होते. सगळ्या परीक्षांच्या वेळेस येशू एकटा होता. पण येशू इतका स्ट्रॉंग होता की त्याला हरवणं अशक्य होतं. तुम्ही इतके स्ट्रॉंग असाल तर तुम्ही एकटे राहू शकता. चांगली गोष्ट एकटे राहतात, पण तुम्हाला इतकं स्ट्रॉंग पाहिजे की तुम्हाला त्याचं जे फळ आहे काढलेलं, जे टोक आहे ते उचलतात, ते तुम्हाला त्याच्यावर पाय होतात. त्यावेळेस तुम्ही एकटे राहू शकता. त्यावेळेस तुम्ही एकटे राहा, सैतान तुम्हाला हरवू नाही शकत. पण बरेच लोक कमजोर आहेत आणि ते एकटे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कमजोर आहात आणि तरी पण तुम्ही काय होत आहे, एकटेच जाता. मग तुम्ही पकडले जाता. मग तुम्ही म्हणू शकत नाही की असं कसं माझ्यावर दया व्हावी. नाही, दया वगैरे काही नाही. तो क्रूर आहे. सैतान क्रूर आहे. तो दया नाही करणार. तो तुमचं गयावया करणार नाही. तो तुम्हाला असं म्हणणार जाऊ दे आज सोडून देतो. नाही, पक्कड सापडल्या नरकात घेऊन जाणार. लक्षात घ्या, बरेच लोक एकटे सापडल्यामुळे आज निराश आहेत. एकटे सापडल्यामुळं आज संकटात आहेत, अडचणीत आहेत, आत्मिक जीवनापासून लांब आहे. कारण स्ट्रॉंग होण्यापूर्वीच त्याने ते वेगळे झाले आत्मिक लोकांपासून. स्ट्रॉंग होण्यापूर्वी, इतके मजबूत होण्यापूर्वीच ते लांब झाले. पण जर तुम्ही मजबूत होण्यापूर्वी लांब जर झाले मंडळीपासून, पवित्र लोकांपासून, आत्मिक लोकांपासून, तर तुम्ही सैतानाच्या हातात भाऊलं बनणार हे लक्षात ठेवा. जर तुम्ही
तुम्ही मजबूत झाले नाही. अगदी सफिशियंट ज्याला आपण म्हणतो ना, तुम्हाला अशी खात्री आली पाहिजे पवित्र आत्म्यामध्ये की मी आता खूप मजबूत झालेलो आहे. माझ्यापासून आता जरी हे आत्मिक मंडळी जरी लांब झाली तरी मी पडणार नाही पापात, अशी तुम्हाला खात्री होईल. त्या दिवशी तुम्ही लांब होऊ शकता. मला तर वाटत आहे 10 वर्ष झाले लोक एवढे स्ट्रॉंग झाले की एकटा पडल्यानंतर त्याच्यावर सैतान आक्रमण करेल आणि ते लगेच परतवून लावतील. कारण बरीच लोक आत्मिकतेमध्ये इतके मजबूत नसतातच. मी जसं आता हात वर करायला सांगितले, एकदा हात वर करा, एकदा बायबल वाचलेलं आहे तर 1 2 3 4च होते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही येशू सारखे किंवा सैतानाला हरवू शकाल एकटे राहिल्यानंतर परीक्षेमध्ये एकदा बायबल वाचून तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकताय म्हणून? नाही, एकदा नाही. तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 वेळा वाचावं लागेल. हालेलुया. म्हणजे जर तुम्हाला 1 वर्ष लागत असेल बायबल वाचण्यासाठी, एकदा बायबल वाचण्यासाठी 1 वर्ष लागत असेल तर तुम्ही कमीत कमी 15 वर्ष तुमचं झालं पाहिजे. म्हणजे 15 वेळा बायबल वाचाल तुम्ही, ते पण कन्सिस्टन्स अगदी सातत्याने. कारण सातत्य नसतं माणसाला, सातत्य नाही. आज वाचलं की 2 दिवस काय, तिसऱ्या दिवशी आठवतं अरे बायबल नाही वाचलं 2 दिवस काळावर. लगेच परत त्या दिवशी वाचलं की परत रविवारीच आठवण येते, आज चर्चला जायचं, आज बायबल म्हणजे धूळ शिकूया. बऱ्याच लोकांचं असं होतं आणि त्याला माहिती आहे की यांना हे मला पकडता येतं म्हणून एकटे राहू नका. बाजूला सांगा की एकटे राहू नका. मजबूत होण्यापूर्वी एकटे राहू नका. बाजूला सांगा नाही का, मजबूत असाल तर तुम्ही एकटे राहू शकता. एकटे राहू शकता. सैतान तुमचं काही नाही करू शकत. पण मजबूत नसाल तर मात्र तुम्हाला आत्मिक लोकांचं सोबत राहा, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना विचारा, त्यांच्यासाठी त्यांना प्रार्थना करायला सांगा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या कमजोरी सांगा. तुम्ही कधी पापात पडता ह्या गोष्टी त्यांना शेअर करा, कारण शेअर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्या लोकांना तुम्ही सांगायला चालू करा की हे मी अशा वेळेस फसतो बरं, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी कमजोर आहे बरं, यावेळेस मी निराश आहे बरं, मी अडचणीमध्ये आहे बरं, मला असं वाटतं की बायबल वाचणं बंद करावं. प्रार्थना करायला सांगा, तुमच्यासाठी आत्मिक माणूस प्रार्थना करेल. जर तुम्ही नाही करायला सांगितलं तर सैतानाचं तुम्ही सॉफ्ट टार्गेट असाल. पकडेल तो तुम्हाला, निराश तुमच्या पकडेल, अडचणीमध्ये तुम्ही पकडेल. निराश तुम्ही ज्यावेळेस दुःखी असाल, तुम्हाला असं वाटेल की अरे मी हर्ट झालेलं आहे. कारण हर्ट ज्यावेळेस होतं ना, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो दुखावले गेलेला माणूस ना, त्याचं खूप मोठं टार्गेट असतं. दुखावले गेलेला माणूस, मला सांगा दुखावले गेलेला माणूस त्याचं टार्गेट असतो. दुखावला गेला म्हणजे आजचा संदेश मला अजिबात आवडला नाही असं तुम्ही म्हणले तर लगेच तो मामा येऊन बसलेला जाईल. खरंच आवडलं नाही बघ, तुझ्याविषयी सांग बोलला मामा सांगतो ना का, हा मामा मी ज्याच्याविषयी सांगत लगेच सांगतो. खरंच आवडलं नाही बघ, मी तुला सांगत होतो आज जाऊन पुढच्या आज तुझ्याविषयी सांगणार आहे, तू केलास. पुढच्या वेळेला अजिबात घरात बायबल वाच, तुझ्याशी आत्मा बोलणार नाही. आत्मा सांगतो असं, मामा सांगतो. आणि तो असा जे सांगतो की माणूस बरोबर त्याला असं वाटतं अरे हे माझ्या आत्म्याचाच आवाज आहे, आत्माच बोलत आहे माझ्याशी असं. आणि आत्माच बोलत आहे म्हणून तो म्हणतो बघा, कारण तुम्ही काय आहात त्यावेळेस दुखावलेले आहात, तुम्हाला हर्ट झालंय, तुम्हाला त्या वाक्य आवडलं नाही. पर्टिक्युलर वाक्य, पर्टिक्युलर एखादा अशी गोष्ट तुम्हाला आवडली नाही, तो ब्रदर मला अजिबात आवडत नाही. आज तो माझ्या चर्चच्या बरोबर शेजारी बसतो, शेजारीच. बरोबर सैतान तुम्हाला घरी गेलो सांगत होतो की आज तो चर्चला येणार आहे आणि तुझ्या शेजारीशी बसणार, तुला डिवचणार आणि तुला न आवडणारा जो शर्ट आवडत नाही तोच शर्ट घालून येणार. तरी तू गेलास. तुला सांगत होतो जाऊ, पुढच्या रविवारी जाऊ नकोस, तो परत येणार आहे आणि पुढच्या रविवारी तोच शर्ट घालून येणार आहे जो तुला आवडत नाही. कदाचित दुसरं वाक्य असू शकते याच्या जागेवर, पण मी तुम्हाला वेगवेगळी गोष्टी सांगत आहे जे उदाहरणार्थ सहित आहे. लक्षात घ्या, सैतान असंच काहीतरी सांगतो. लेडीजला पण असंच सांगतो. तुला माहिती आहे तुझ्या जवळ जे नाही ना, तुला खिजवण्यासाठी ते दागिने घालून तू जातीस मात्र त्यासाठी प्रार्थना करायला. त्या घरात प्रार्थना होत नाही, घरात काय देवबाब तुझ्याशी बोलत नाही, तू पण पुढे येऊन 1 तासभर प्रार्थना कर. तीच एवढी शाळी झाली का?
असं करून 1 दिवस 2 दिवस तुम्ही 2 आठवडे बंद करा. हर्ट मार आणि सैतानाच्या हातातून सॉफ्ट. बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच पुरुषांना मी घरात बसलेलं पाहिलेलं आहे. आज बरेच लोक देवाला सोडण्याचं कारण असंच होतं. छोटंच कारण, छोट्याशा गोष्टी होत्या. छोटंसं त्यांना हर्ट झालं, छोटंसं काहीतरी संदेश आवडला नाही, छोटीशी गोष्ट. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, माझं नाही आवडू दे तुम्हाला, ठीक आहे, नाही आवडलं. कदाचित तुम्हाला नाही आवडलं, तुम्हाला वाटलं चर्च सोडायचं, ठीक आहे, पण असं कुठेतरी जॉईन करा जे माझ्यापेक्षा स्ट्रॉंग कोणीतरी असेल पास्टर, माझ्यापेक्षा अजून कोण आपल्याला चांगलं शिकवणार असेल त्याला जॉईन करा. मला आनंद आहे, मला दुःख नाही, पण येशूला मात्र सोडू नका. येशूला मात्र सोडू नका. आपल्याला मात्र सोडू नका. चर्च बंद करू नका. हे आवडलं नाही, दुसरीकडे जातो, ठीक आहे, जाऊ द्या, पण जात राहा मात्र, कंटिन्यू करा. बंद नका करू, कारण बंद करणे तुम्ही नरकात जाऊ शकता. घरात बसले तुम्ही नरकात जाऊ शकता. प्रार्थना बंद केल्याने तुम्ही नरकात जाऊ शकता. ठीक आहे, घरात प्रार्थना कर, 1 आठवडा 2 आठवडा करून पहा. जर नाही झालं तर 3ऱ्या आठवड्यात या जरूर, त्या गोष्टीला हरवा, घरात ठेवा सैतानाच्या आत्म्याला, मामाला आणि आत्मचर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला कुरवाळत बसू नका आपल्या भावनांना, आपल्या हर्टला, कारण आपण कोणी नाहीये लक्षात घ्या. मी नाही, कोणी नाही, आपण कोणीच नाही. इथं बसलेले आपण सगळे कोणी नाहीये. आपण सगळेजण देवासमोर शून्य आहोत पूर्णपणे. तुमचं आणि माझं मागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टीला खूप मर्यादा आहे. कदाचित पास्टर देवाचा सेवक चुकू शकतो, पण देव मात्र कधी चुकत नाही. देवाचा सतत उद्देश आहे, माझ्याद्वारे असेल, सिस्टरद्वारे असेल, कुणाच्याद्वारे शिकवणाऱ्याद्वारे असेल, की तुम्हाला स्वर्गात न्यायचं त्याला. सैतान मात्र तुम्हाला घरात बसून नरकाच्या दिशेला नेणार. ही गोष्ट विसरू नका. आणि म्हणून तो हर्ट करेल. तो काय करेल? तो हर्ट करताना पकडेल, एकटा असताना पकडेल, निराशेत असताना पकडेल, तुम्हाला भूक लागल्यानंतर पकडेल, आणि तुम्ही ज्यावेळेस थकलेले असाल त्यावेळेस तो तुम्हाला पकडेल आणि तुम्हाला तेच सांगेल जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला प्रिय आहे तेच सांगेल, आणि तुम्ही तेच कराल जे त्याला आवडतं. आणि म्हणून ते करू नये. येशूने केलं का? येशू एकटा होता पण खूप मजबूत होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकटे राहा, आनंदाची गोष्ट. एकटे राहायला तुम्हाला आवडतं, पण मजबूत असताना एकटे राहा. आणि मला वाटत नाही की तुम्ही मजबूत आहात, कारण एकदा 2दा बायबल वाचून केवळ मजबूत होत नाही. मजबूत होण्यासाठी बायबल, मी केवळ बायबल वाचण्याविषयी बोलत नाही, प्रार्थना सुद्धा तुम्हाला इतक्या आत्म्याने करत राहावं लागेल. त्यावेळेस तुम्ही एकटे असताना सुद्धा सैतानाच्या सामर्थ्याला खूप सामर्थ्याने हरवू शकता. आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करता आली. बरीच लोक जे वर्षानुवर्षे देवावर विश्वास ठेवतात, अशी लोक सुद्धा सैतानाच्या छोट्या छोट्या ट्रिक मध्ये बसतात. छोट्या छोट्या गोष्टी ते लगेच दुसऱ्याच गोष्टी बोलायला चालू करतात जे देवाला अपेक्षित असतात. असं होतं. असं समजू नका तुम्ही की ते खूप सोपं आहे, हे अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. सैतानाला हरवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी तुम्हाला कार्य करण्याची पद्धती सांगत आहे. जशा प्रकारे तो एकटा असताना पकडतो, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी 1-2 राहिलेले मुद्दे ते फक्त बघूया आणि मदत करूया. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा मी स्वर्गात मोठी ध्वनी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले कारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाले आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा तुमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं काम काय? दोष देण्याचं काम. मला सांगा, दोष देणे त्याचं काम आहे. त्याची ही कार्य करण्याची पद्धत आहे. मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्याविषयी. 2 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की तो काय करतो? पापाची आठवण करून देतो तुम्हाला सगळं. तुमच्या पास्ट मध्ये झालेले, भूतकाळात जे पाप झालेले, त्याची पापांची तुम्हाला तो काय करणार? आठवण करून देणार. त्याची क्षमा मागितली गेली नाही असं पाप, त्या पापाची तुम्हाला आठवण करून देणार. असं तुमच्या जीवनामध्ये काही पाप आहे का की ज्याची तुम्ही कधी क्षमाच नाही मागितली, ज्याचं तुम्ही देवाला कबूलच केलं? कारण असं पाप असू शकतं, लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात. आणि जर ज्याची क्षमा मागितली ते विसरून जायला लागतं, पण ज्याची क्षमा मागितली नाही त्याची मात्र क्षमा मागितली गेली पाहिजे. आणि बरेच लोक आहेत जे क्षमाच मागत नाहीत, बरेच लोक आहेत जे कबूलच करत नाहीत, पण बरेच आत्मिक लोक आहेत की ज्यांनी कबुली दिलेली नाहीये. बायबलमध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना देवाने उघड त्यांचं पाप सांगितलं आणि त्यांनी उघड कबुली दिली, पण आताचे विश्वासाने उघड कबुली देत नाही. आताचा विश्वास करणारा पुलपीट वरून पापाविषयी संदेश दिल्यालाच आवडत नाही. तर तुम्हाला माहिती आहे, तेच पाप जे संदेश तुम्हाला आवडत नाही त्याच्याविषयी सांगण्याविषयी, तेच पाप नरकात घेऊन जाऊ शकतो.
कारण त्या पापाचा दोष जो आहे, एक तर तो तुम्ही कबूल नाही दिली तर तुमच्यावर राहणार आहे, पण कबुली देऊन सुद्धा सैतान कधी कधी त्याची आठवण करून देतो. कबुली देऊन सुद्धा, कबुली ज्याची दिली गेली त्याची आठवण करायची गरज नाही. ज्या पापाची कबुली दिली त्याची आठवण करायची गरज नाही. बाजूला सांगा. पण ज्याची कबुली दिली गेली नाही त्याची मात्र तुम्हाला क्षमा मागितली पाहिजे. ज्याचं तुम्ही अजिबात देवासमोर सांगितलंच नाही, कारण जो दोष लावणारा सैतान काय करतो बरं, सतत दोष लावतो. कुणासमोर जाऊन? देवासमोर जाऊन. त्याच्यामधूनच जीवन उत्पन्न होणार, त्याच्याद्वारेच तुम्ही स्वर्ग आणि नरकात जाण्याचा निर्णय घेणार. जर समजा जर ते बिघडलं तर निश्चित अर्थाने तुम्हाला नरकाची वाट सोपी होईल आणि स्वर्गाची वाट अवघड होईल. आणि म्हणून हे होऊ नये यासाठी सैतान तुम्हाला एकतर पापाचा दोष तुमच्यावरती ठेवेल किंवा तुम्ही स्वतः त्या पापातून बाहेर येण्यासाठी तयार नसाल. असं बऱ्याच लोकांचं विश्वास करण्याचं जीवन आहे. बरं, बरीच लोक, मी एका घरामध्ये प्रार्थनेसाठी जात होतो आणि खूप वर्ष झाले आणि त्यांना मी सुरुवात सांगितली, त्यासाठी प्रार्थना केली, देवाने त्यांच्या जीवनात खूप चमत्कार पण केले, बऱ्याच गोष्टी केल्या. आणि कालांतराने असं झालं की त्यांना एक पॅरालायचा अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर मी त्यांना सतत सांगायचो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असं पातळ आहे की ज्याची तुम्ही क्षमा मागितलेली नाही आजपर्यंत. आणि एक ती फॅमिली होती, त्यांची ट्रान्सफर झाली, ते गेले साताऱ्यात. तर मी त्याला सतत सांगायचो आणि त्या माणसाने मात्र कबूल केलं. पण मरणाच्या मला वाटतं एक 4 दिवस अगोदर मी असंच त्यांच्याकडे गेलो आणि 4 दिवस अगोदर म्हणजे ते एक्सपायर होण्याचे 4 दिवस अगोदर त्यांनी मला सांगितलं की माझं एका स्त्रीवरती प्रेम आहे, म्हणजे प्रेम होतं. आता तर मी इथं आहे आणि गपचूपणे माझं तिच्यासोबत रिलेशन होतं आणि मी हे कुणाला आजपर्यंत सांगितलं नाही. मला असं वाटतं की मी आता जगणार नाही, त्यामुळं मला हे कुणाजवळ तरी कबूल करायचं म्हणून मी तुमच्याजवळ सांगतो. त्यांनी माझं कबूल केलं. 4 दिवसानंतर ते एक्सपायर झाले. मी त्याला काय सांगितलं माहिती, मी त्याला सांगितलं मला सांगण्यापेक्षा हे तुम्ही एकतर प्रथम देवाला सांगा आणि त्याच्यानंतर तुमच्या पत्नीला याची माहिती होऊ द्या. कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुमच्या बापांची क्षमा होणार. पण त्यांचं धाडच झालं नाही, पत्नी समोर कबूल करायचं आणि त्यांनी काही त्यांना ते सांगितलं नाही आणि ॲक्च्युली मीही सांगितलं नाही नंतर. कारण का त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि ते नंतर मी सांगणं म्हणजे मी सुद्धा असं खोटं बोलतो की काय अशा प्रकारे झालं. पण त्या व्यक्तीला सुवार्ता माहिती होती, प्रार्थना माहिती होती, सगळं माहिती होतं. शेवटपर्यंत त्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही, ही गोष्ट वेगळी. पण त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या. पण बरीच असे लोक आहेत जे विश्वासदार आहेत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कबूल केलेल्या नसतात. छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्याचं एवढं मोठं पण नसतं, पण छोटं असेल तर ते कबूल करा. कारण ते छोटंसं पातळ देवासमोर जाऊन सैतानाला दोष द्यायला भाग पाडू नका तुम्हाला. कारण सैतान सतत काय करेल बरं, देवाला जाऊन सांगेल बघ त्याने पापांची कबूल केली, बघ अजून तो बोलला नाही मी गर्विष्ठ आहे, बघ तो अजून रागासाठी प्रार्थना नाही करत, बघ तो अजून व्यभिचारामध्ये कुठं अडकलेला आहे, बघ तो अजून असं काहीतरी करत आहे जे तुला आवडत नाही. तरी पण तू त्याला आशीर्वाद देतोस, तरी पण तू त्याच्यावर कुंपण घालतोस, तरी पण तू त्याला स्वर्गात घेऊन जाणार आहेस का? देवबाबा समोर जाऊन सांगितलं आणि देवाला मात्र योग्य न्याय करावा लागेल. कारण पापाची क्षमा नाही मागितली तर न्याय करावा लागेल तुमच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या बोलण्यानुसार. आणि तुम्ही वेगवेगळ्या टर्म्स कंडिशन जगातून आणून देवासमोर सादर करण्याने काय होणार नाही. कारण देव याच्या पलीकडे काही करणार नाही. हे मध्ये जे लिहिलं तेच करणार आहे परमेश्वर. हालेलुया. प्रत्येक माणसाचा न्याय हा परमेश्वराच्या वचनानुसार होणार. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला देवाच्या वचनाला योग्य प्रकारे आपल्यामध्ये आणावं लागेल, पापाची क्षमा मागावं लागेल आणि दोष देण्यासाठी कोणतीही जागा ठेवायची नाही. या गोष्टी आज मी तुम्हाला जे शिकवले 4 मुद्दे जे आहेत, या 4 मुद्द्यांच्या मधून त्याची कार्य करण्याची पद्धती मी तुम्हाला सांगितली. आणि ही कार्य करण्याची जी पद्धती आहे, या कार्य करण्याच्या पद्धतीनुसार परमेश्वर काम, सैतान काम करत असतो. त्याच्या या सगळ्याचा उद्देश एकच आहे, लक्षात घ्या. या सगळ्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही त्याची कार्यप्रणाली ओळखावी, तुम्ही त्याचा उद्देश ओळखावा, तुम्ही त्याचं कार्य करण्याची जे साहित्य किंवा त्याचं जे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल तो वापरतो त्या मटेरियलला तुम्ही ओळखावं अशी देवबापाची इच्छा आहे. आणि त्यानुसार काय व्हावं, तुमचं जीवन अधिक सुखी आणि समाधानी व्हावं, तुम्ही स्वर्गाच्या दिशेला जावं,
तुम्ही एक विजय प्राप्त करावा. सगळ्यात शेवट एक वचन वाचून आणि बंद करूया. एक वचन वाचा, शेवटचं 10 नंबरला एक स्लाइड आहे बघा, ती कारण रोमकरसपत्र 10वा अध्याय 8वा अध्याय, रोमकरसपत्र 8वा अध्याय सगळ्यात शेवटी बोलू. रोमकरसपत्र 8वा अध्याय आणि 37वा वचन मोठ्याने वाचा. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. हालेलुया. माझ्या बरोबर म्हणा, उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीवर आपण महाविजयी ठरतो. हालेलुया. हम मसीह में जयवंत से भी बढ़कर है. हालेलुया. तुम्ही विजयापेक्षा महाविजय तुमचा आहे. हालेलुया. तुम्ही असं समजू नका शत्रूविषयी मी शिकवत आहे याचा अर्थ विजय तुमचा नाही. शत्रूविषयी शिकवत आहे याचा अर्थ विजय निश्चित व्हावा यासाठी शिकवत आहे. हालेलुया. तुम्ही विजयी असावं यासाठी मी शिकवत. मी यासाठी सांगत आहे, मी सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की तुम्ही विजयी असावं अशी देवबाबाची इच्छा आहे. जे काही जर तुम्ही 8वा अध्याय पूर्णपणे वाचला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला विजय कसा साजरा करावा या गोष्टीविषयी सांगण्यात आलेले आहे. 8वा अध्याय रोमकरसपत्र घरी जाऊन वाचा आणि ते तुम्हाला असाइनमेंट आहे घरी जाऊन आणि ते वाचून घ्या. पुढच्या आठवड्यात आपण बऱ्याच गोष्टी अजून शिकणार आहोत, पण त्या शिकण्यापूर्वी तुम्ही वाचून यावं आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करू इच्छितो. जसं देवाची कार्यप्रणाली आहे तशी सैतानाची कार्यप्रणाली मी तुम्हाला समजावून सांगेन. पण पुढच्या वेळेस अजून काही कार्यप्रणाली आहेत त्याच्या की त्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. पण एक गोष्ट मात्र आहे की ज्या वेळेस देव तुमचा विजय निश्चित करतो त्यावेळेस सैतानाचं कोणताही दूत किंवा सैतानाचं कोणतंही सामर्थ्य तुम्हाला हरवू नाही शकत. हालेलुया. कारण देवाने तुमचा विजय निश्चित केलेला आहे. देवाने ठरवलेलं आहे की तुम्ही विजय होणार आहात आणि म्हणून हे करण्यासाठी सहभागीतेत टिकून राहा, प्रार्थनेत टिकून राहा, देवाच्या वचनात टिकून राहा, देवाच्या आत्मिकतेमध्ये टिकून राहा. देवाला सोडण्याचा आणि त्याच्यापासून लांब जाण्याचा कधी विचार करू नका आणि बायबल वाचून देवाच्या मार्गदर्शनाला सतत मिळवा. पवित्र आत्म्याकडे ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन म्हणून पाहता त्यावेळेस आपल्या स्वभाव बदलण्यासाठी प्रार्थना करा. केवळ चमत्कारासाठी जादूगाराच्या स्वरूपात देवाकडे पाहू नका. देवाकडे पाहत असताना देव तुमचा राजा आहे या स्वरूपात पहा. देव तुमचं सर्वस्व आहे या स्वरूपात का पहा. कारण केवळ आज विश्वास करणे देवाला काय केलेलं आहे? जादूगार केलेले. देव जादूगार नाही. बाबा सांगा, देव जादूगार नाहीये. देव केवळ जादूगार नाहीये. मिराकल म्हणून मिराकल लोकांनी पकडले. मी त्या चमत्काराच्या विरोधात नाहीये, पण येशू ख्रिस्त स्पष्टपणे असं म्हणाला, व्यभिचाराने दुष्ट जी पिढी आहे ती चिन्ह मागते, पण तिला योनाच्या चिन्हापासून दुसरं कुठलं चिन्ह दिलं जाणार नाही. आणि योनाचं चिन्ह म्हणजे काय माहितीये? पुनरुत्थानाचं चिन्ह, की येशू तुमच्यासाठी मरणातून जिवंत झाला. हालेलुया. हे चिन्ह सगळ्यात मोठं चिन्ह हेच आहे. आणि मी तुम्हाला त्या मागच्या वेळेस त्याचा एव्हिडन्स दिले होते की ते सगळ्यात मोठं चिन्ह आहे. या चिन्हावर तुमचा विश्वास असेल ना तर सगळ्या जगातल्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही विजय व्हा. हालेलुया. कारण येशू दास नाही, आज येशू आज राजा आहे. हालेलुया. मी सुरुवात केली होती की येशू आज दास नाहीये, येशू आज राजा आहे. येशू आज एका पिलाताच्या हाताच्या अधिकाराखाली नाहीये, तर सर्व जगातला अधिकार असतो आणि निश्चित अर्थाने तुम्हाला तो विजयी करणार. तुमचा विषय तुमचा आहे, पण विषय मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र एक चमत्कार बाबा म्हणून किंवा एक जादूगार म्हणून पाहायचं नाही, तर माझा स्वर्गीय पिता म्हणून त्याच्यावर पाहायचं. आणि निश्चित अर्थाने प्रभू तुम्हाला विजयी. आणि तुम्ही कॅन्सर बरा होण्यासाठी नाही प्रार्थना करणार, तुम्ही रागातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यासाठी प्रार्थना कराल की माझ्या जीवनात फळ निर्माण व्हावे. तुम्ही यासाठी प्रार्थना कराल की प्रभूजी मी तुझ्या वचनाला उलटने स्वीकारणार, तर जे जसं लिहिले तशा प्रकारे स्वीकारून त्यानुसार मी वागण्याचा प्रयत्न करेन. हालेलुया. प्रभू करू तुम्हाला मदत करू. सांगेन आपण सगळेच बघूया.